काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथीनुसार छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली, शिवजयंती साजरी केली गेली। आणि त्याच वेळेला राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूर येथे, मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथे एका ठराविक समुदायाकडनं, एका ठराविक धर्मांध समुदायाकडनं संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली, घरादारांवरती दगडफेक करण्यात आली, दुकानांवरती दगडफेक करण्यात आली, वाहनांची जाळपोळ करण्यात आली। आणि याला कारण होतं औरंगजेब याच्या कबरी संदर्भात जे एक आंदोलन संपूर्ण राज्यभरात छेडलं गेलेलं आहे त्या आंदोलनाचं। औरंग्याच्या या अवलादींनी नागपुरामध्ये काल अक्षरशः हैदोस घातला, त्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते। हे चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। एक विनंती आहे, व्ह्यूअर्स वाढतायत, मी प्रत्येक व्हिडिओत हल्ली ही विनंती करतोय तुम्हाला सगळ्यांना, माझ्या प्रेक्षकांना, की माझे व्ह्यूअर्स वाढतायत पण मला सबस्क्रिप्शन हवंय, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। काल तिथीनुसार संपूर्ण राज्यभरात छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी करण्यात आली। अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपूर्ण राज्यभर ही शिवजयंती साजरी केली जात असताना संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास नागपूर येथे मुस्लिम धर्मीयांकडनं, धर्मांध मुस्लिम धर्मीयांकडनं महल परिसर, छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिटणीस पार्क, गांधी गेट, इतवारी, हंसापुरी, भालदारपुरा या ठिकाणी जोरदार मोठ्या प्रमाणावरती दगडफेक करण्यात आली। एक आग लागली होती, ती आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान गेले होते, त्या फायर ब्रिगेडच्या जवानांवरती दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी नंतर ही दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावरती देखील दगडफेक करण्यात आली। संख्या बघा यांची, संख्या बघा, संख्या बघा यांची। पोलीसवाल्यांवर दगडफेक, पोलीसवाल्यांवर दगडफेक। अल्लाह अकबरचे नारे लावा, पोलीसवाल्यांवर दगडफेक करतात हे लोक। एका डीसीपीच्या अंगावरती तर अक्षरशः कुऱ्हाडीने वार करण्यात आले, ते जखमी झाले। त्याच्यामध्ये जवळपास 35 पोलीस कर्मचारी आणि 3 डीसीपी लेवलचे अधिकारी, ती उपायुक्त दर्जाचे अधिकारी यामध्ये जखमी झाले आणि जवळपास 7 नागरिक जखमी झालेले आहेत। हे असं का घडलं? हंसापुरीमध्ये तर म्हणतात 200 ते 250 जणांचा जमाव होता आणि भालदारपुऱ्यामध्ये जवळपास 100 ते 125 लोकांचा जमाव होता मुस्लिम धर्मीयांचा। औरंगजेब याची कबर उखडून टाकावी यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे। अनेक राजकीय नेत्यांनी ही कबर, औरंगजेबाची कबर उखडून फेकून द्यावी, काढून टाकावी यासाठी मागणी केलेली आहे। आणि त्याच संदर्भामध्ये काल दुपारी नागपूर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी अनेक संघटना यांनी संविधानिक पद्धतीने आंदोलन केलं होतं। लक्षात घ्या, संविधानिक पद्धतीने आंदोलन केलं होतं। ते आंदोलन झालं, ते सगळे सोपास्कार पार पडले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास औरंग्याच्या या अवलादींनी नागपुरामध्ये हैदोस घालायला सुरुवात केली। पोलीस प्रशासन, राज्य शासन, इतर अनेक राजकीय नेते, विविध माध्यमं
सातत्याने काल संध्याकाळपासून आवाहन करत होती की अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपण देखील या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आवाहन पुन्हा एकदा करतोय प्रेक्षकांना की कुठल्याही अफवांवरती याच्या पुढे देखील विश्वास ठेवू नका. कालच्या घटनेच्या संदर्भात आणि आज जरा शांतता प्रस्थापित व्हायला मदत होते, तर कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. पण अफवांवरती विश्वास ठेवू नका याचा अर्थ ज्या घटना घडतायत त्याच्याकडे डोळेझाक देखील करू नका. त्या घटना तशाच्या तशा पोलीस प्रशासनाच्या, राज्य शासनाच्या नजरेस तातडीने आणून द्या. हे कर्तव्य देखील नागरिक म्हणून, जनता म्हणून तुम्हाला आणि आम्हाला बजावायचंय. काल सकाळी जो घटनाक्रम घडला नागपूरमध्ये, तो काय घडला ते मी तुम्हाला सांगतो. सकाळी आंदोलन झालं, मोर्चा झाला, ते दुपारी संध्याकाळपर्यंत, दुपारच्या सुमारास संध्याकाळच्या सुमारापर्यंत ते आंदोलन संपलं, जे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलं होतं. आणि या औरंगाच्या कबरीच्या संदर्भात, औरंग्याची कबर तिकडनं उखडून टाकावी या संदर्भात हे आंदोलन होतं. आणि ते संविधानिक मार्गाने होतं, शांततापूर्ण झालं आणि ते संपलं. आणि हे आंदोलन काय फक्त काल नागपुरातच झालं अशातला भाग नाही. गेले काही दिवस राज्यातल्या अनेक ठिकठिकाणी हे आंदोलन होतंय. आणि औरंग्याची कबर पाडली जावी ही मागणी, ही सार्थ मागणी अनेक नागरिकांची, अनेक शिवप्रेमींची, अनेक हिंदू धर्मीयांची आणि अनेक हिंदू प्रेमींची, देशप्रेमींची, राष्ट्रप्रेमींची आहे. आणि याबद्दल कुठलाही वाद असण्याचं, कुठलाही दुसरं मत असण्याचं काही कारणच असू शकत नाही. सकाळी मोर्चा निघाला, आंदोलन झालं. त्यानंतर संध्याकाळी महाल गट या परिसरामध्ये 2 गट समोरासमोर आले. 2 गट म्हणजे कुठले 2 गट? एक हिंदूंचा गट आणि एक मुस्लिमांचा गट. मुस्लिमांच्या गटाकडनं दगडफेकीला सुरुवात झाल्यानंतर साहजिकच प्रत्युत्तर म्हणून हिंदूंच्या जमावाकडनं देखील त्याला त्याच प्रमाणात, त्याच पद्धतीने उत्तर देण्यात आलं. आणि मग हे प्रकरण वाढत गेलं, चिघळत गेलं. पण अनेक नेत्यांनी आज विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जे भाषण केलं त्याच्यावरनं आणि पोलिसांच्या, आणि तिकडे मी ज्या ज्या लोकांशी बोललो, ज्या ज्या पत्रकारांशी बोललो, ज्या राजकीय नेत्यांशी बोललो, त्याच्यावरनं असं लक्षात येतंय की हा पूर्वनियोजित कट होता की काय, असा संशय घेण्यामध्ये भरपूर वाव आहे. याचं कारण असं, अर्थात तिथे अनेक घरांची बांधकामं चालू आहेत म्हणून तिथे दगड मोठ्या प्रमाणावरती असतील देखील, नाही अशातला काही भाग नाही. पण एवढे ट्रकभर दगड काल रात्री जेव्हा नागपूर महापालिकेच्या प्रशासनाने, त्यांच्या स्वच्छता खात्यांनी ते गोळा केले, त्या संपूर्ण खच पडला होता दगडांचा, विटांचा, सिमेंटच्या रॅबिटचा, चपलांचा. तो अचानक तिथे कसा काय आला? आणि नागरिक तिथे उपस्थित होते, त्यांचे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही ऐकू शकता. ते असं म्हणत होते की त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या, काठ्या होत्या, लाठ्या होत्या, मोठमोठे दगड होते, पेट्रोल बॉम्ब सदृश वस्तू होती. या सगळ्या गोष्टी अचानक येऊ शकत नाहीत ना. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदुत्ववादी संघटना औरंग्याची कबर उखडून टाकावी यासाठी आंदोलन करणार हे माहीत झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून ही तयारी आधीच केली गेली होती का? अर्थात या सगळ्याची चौकशी महाराष्ट्र शासन निश्चितपणे करेल आणि त्याची सुरुवात काल लगेच ताबडतोब झाली. काल कोम्बिंग ऑपरेशन झालं, अनेकांची धरपकड झाली, जवळपास 60 ते 65 लोकांना पकडण्यात आलेलं आहे. त्यांना आज कोर्टामध्ये हजर देखील केलं गेलं असेल, म्हणजे केलंच असेल. मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये आज विधानसभेमध्ये त्यांचं निवेदन केलेलं आहे की यातल्या कुठल्याही लोकांना, ज्यांनी ज्यांनी कायदा हातात घेतला त्यातल्या कोणालाही सोडलं जाणार नाही, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईलच. पण हे करण्याची हिंमत येते कुठून? औरंग्याच्या या अवलादी आहेत, त्यांची ही वळवळ पुन्हा एकदा सुरू का झालेली आहे? कुठनं मिळालेली ही स्पॉन्सरशिप आहे? हे टूलकिट आहे कुठलं? सत्ता बदल झाल्यानंतर आणि एवढी थम्पिंग मेजॉरिटी मिळाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाला, राष्ट्रवादी या पक्षाला मगच हे सगळ्या आंदोलनांचं पेव का फुटलेलं आहे? भाजपला, शिवसेनेला, राष्ट्रवादीला, थोडक्यात या सरकारला बदनाम करण्याचा कट मुद्दामून रचला जातोय का? अर्थात याचं उत्तर सरकार म्हणून आज जे सत्तेवरती आहेत ते घेतीलच, पण तुम्हाला आणि आम्हाला एक नागरिक म्हणून देखील याच्याकडे डोळसपणे बघणं गरजेचं आहे. तुम्ही लक्षात घ्या, सरकार बदलल्यानंतर विरोधी पक्षात असणाऱ्या काही नेत्यांची बोलण्याचा टोन बदलतो, त्यांचा अजेंडा बदलतो. हे असं का घडतं?
काल विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचं आंदोलन केलं होतं. ते शांततेत पार पडलं होतं. ते सगळं संपलं होतं. हे सगळं घडल्यानंतर 1.5-2 तासांनी 7-7:30च्या सुमारास या अशा गोष्टी का घडतात? जे बोललं जात आहे की कुठला तरी एक हिरव्या रंगाचा कापड होता आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं होतं आणि ते जळलं गेलं आणि म्हणून हे आंदोलन पेटलं. हे खरं किती खोटं किती हे चौकशी अंती समजणारच आहे. पण हे असं घडण्यामागची कारणं काय आहेत? अर्थात आज जरी नियोजित दंगल होती, हे पूर्वनियोजित होतं, तर मग महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना आणि जे मुख्यमंत्री, गृहमंत्री देखील आहेत त्यांना हे कळलं नाही का? त्यांचा इंटेलिजन्स फेल गेला का? अशा ज्याला म्हणतात ना की अशा दरपोक्ती उभाटाचे नेते करत होते. पण याच उभाटाच्या नेत्यांना हे आठवत नाहीये की त्यांचेच मुख्यमंत्री होते, गृह खातं देखील त्यांच्याकडे होतं. असं सगळं असताना 40 आमदार त्यांच्या नाकाखालनं का निघून गेले? तेव्हा तुमचं इंटेलिजन्स झोपलं होतं का? म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांना, त्यांच्या गृह खात्याला, मुख्यमंत्र्यांना आणि या सरकारला विचारतायत की जर पूर्वनियोजित कटाचा भाग होता तर इंटेलिजन्स झोपलं होतं का? मग जेव्हा 40 आमदार निघून गेले तेव्हा इंटेलिजन्स झोपलं होतं का? इंटेलिजन्स वगैरे झोपलेलं नसतं. इंटेलिजन्सचं काम करत असतं. पण अचानक घडलेल्या गोष्टी या जशा त्यांना तेव्हा कळल्या नाहीत, कळल्या असल्या तरी उमजल्या नाहीत, तसंच हे कालचं असणार ना. त्यामुळे इंटेलिजन्स काय करत होतं हा विचारण्याचा, म्हणजे माध्यमांपुढे बाईट देण्यासाठी हा प्रश्न, आणखीन हे वाक्य चांगलं आहे. पण इंटेलिजन्स झोपलं होतं का नव्हतं हे विचारणाऱ्यांनी आपल्याला पण विचारून बघितलं पाहिजे ना, की 3.5-3.5 वर्षापूर्वी आपलं इंटेलिजन्स झोपलं होतं की काय? असो, तो विषय वेगळा आहे. त्यातल्या काही नागरिकांशी बोललो असता, म्हणजे तिथल्या मी काही पत्रकारांशी बोललो, ते पत्रकार बोलले, त्यातल्या त्यांनी काही मला 2-4 नागरिकांचे हे दिले, ते बोलले. पण हे नागरिक विविध माध्यमांवरती देखील बोलत होते आणि ते असं सांगत होते की घरातल्या पाट्यांवरती, दरवाजांवरती लावलेल्या पाट्यांवरती, गेटवर लावलेल्या पाट्यांवरती त्यांची नावं वाचून वाचून दगडफेक केली जात होती. एका बाजूच्या वाहनांवरती दगडफेक केली गेली आणि बरोबर त्याच रस्त्याच्या समोरच्या साईडला असणारी जी वाहनं होती त्या वाहनांवरती दगडफेक केली गेली नाही आणि हे जाणून बुजून करण्यात आलं, असं या नागरिकांचं म्हणणं होतं. त्याचे व्हिडिओ देखील तुम्हाला बघायला मिळतील, ते पण तुम्ही बघा. त्या नागरिकांचं असं म्हणणं होतं की केवळ हिंदूंच्याच गाड्यांवरती आणि घरांवरती आणि दुकानांवरती हल्ला करण्यात आला, दगडफेक करण्यात आली, असं या नागरिकांचं म्हणणं होतं. पोलिसांवरती हल्ला होतो आणि पोलिसांनी त्याला उत्तर द्यायला गेलं तर मग पोलिसांकडे मानवता नाही, असा ज्याला म्हणतात ना, मगरीचे अश्रू ढाळायला विरोधक तयारच असतात. काल अश्रुधुळाच्या नळकांड्या फोडल्या. प्रकरण हाताबाहेर गेलं असतं आणि पोलिसांना याच्यापेक्षा कडक पावलं उचलावी लागली असती तर मात्र विरोधकांनी नाक वर करून पोलिसांनी अशी कारवाई का केली म्हणून तोंड उचकटलंच असतं. पण काल पोलीस बांधवांना, तेही उपायुक्त दर्जाच्या 3 अधिकाऱ्यांना आणि जवळपास 30 ते 35 पोलीस कर्मचाऱ्यांना आणि फायर ब्रिगेडच्या 4 जवानांना जखमी व्हायला लागलंय. त्या संदर्भामध्ये आज एकही विरोधी पक्षाचा नेता, आज एकही विरोधी पक्षाचा आमदार बोलताना मला कुठेही आढळला नाही. ना जितेंद्र आव्हाडांनी विचारलं, ना आदित्य ठाकरेंनी विचारलं, ना अंबादास दानवे काही बोलत होते, ना उद्धव ठाकरे काही बोलत होते, ना विजय वडेट्टीवार काही बोलत होते. यातल्या एकाही नेत्यांनी हे 3 उपायुक्तांची तब्येत कशी आहे, आता 35 कर्मचारी, पोलीस बांधव जे जखमी झालेत त्यांची तब्येत कशी आहे, आता फायर ब्रिगेडचे जवान जखमी झालेत त्यांची तब्येत कशी आहे, असा एकही प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केला नाही. त्यांना काळजी लागली होती. हे घडलं कसं आणि हे घडवलं कसं? हे जाणून बुजून घडवलंय का? राज्याच्या सत्तेमध्ये जे पक्ष आहेत त्यांचं हे मुद्दामून केलेलं हा विषय आहे का, की ज्यामुळे इतर जे प्रश्न महत्वाचे त्यांच्याकडनं नागरिकांचं लक्ष विचलित केलं जाईल? म्हणजे या पातळीपर्यंत पोहोचणारा विरोधी पक्ष आज आपल्याला मिळालेला आहे, जो असे प्रश्न विचारतो ज्याला हे सुचत नाही विचारायला की हल्ले ज्यांनी केले पोलिसांवर, फायर ब्रिगेडवर आणि पोलीस इतर कर्मचाऱ्यांवर, हिंदूंच्या घरांवर, ज्यांनी जाळपोळ केली वाहनांची, ज्यांनी जाळपोळ केली, दगडफेक केली घरांवरती आणखीन दुकानांवरती,
त्यांच्याकडे हे सगळी साधनं अचानक आली कुठून? त्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय का, असा एकही प्रश्न विरोधी पक्षातल्या एकाही आमदारांनी किंवा नेत्यांनी केला नाही. आणि त्यामुळेच हा एखाद्या टूलकिटचा भाग आहे का, याकडे देखील सरकारने, प्रामुख्याने गृह खात्याने अत्यंत खोलवर जाऊन याची चौकशी केली पाहिजे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये 240 पर्यंतचे जागा येऊन एक थम्पिंग मेजॉरिटीनी एक सरकार स्थापन झालेलं आहे. आणि हे सरकार स्थापन झाल्यानंतर जेमतेम 100-110 दिवस होत आहेत आणि या सगळ्या घटना चालू आहेत. या सगळ्या घटनांच्याकडे वेगळ्या नजरेतनं, वेगळ्या दृष्टिकोनातनं, वेगळ्या चष्म्यातनं लक्ष देण्याची, बघण्याची नागरिक म्हणून तुम्हाला आणि आम्हाला गरज आहे. सरकार कोणाचंही असो, विरोधी पक्षात कोणीही असो, या घटना जेव्हा घडतात तेव्हा सरकारनी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या संदर्भातले निर्णय घ्यायला पाहिजेत. एकत्र येऊन या संदर्भात पावलं उचलली पाहिजेत. तर ते बाजूलाच राहिलं. विरोधी पक्ष या सगळ्या घटनांचा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काम करतोय असं म्हणावं इतपत आज विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या ज्या बाईट्स दिल्या गेल्या, जे बोललं गेलं, त्याच्यावरनं लक्षात येतं. आजचा व्हिडिओ हा मी फक्त काल नागपूरमध्ये औरंग्याच्या अवलादीनी औरंगजेबाची कबर पाडली जाते म्हणून जो हायदोस घातला, जो धुमाकूळ घातला, त्या पुरता आणि त्या संदर्भातच मर्यादित केला होता. काल या औरंग्याच्या अवलादीने नागपुरामध्ये जो हायदोस घातलाय त्याचं पेव संपूर्ण राज्यात पसरू नये यासाठी अत्यंत कठोर पावलं देवेंद्र फडणवीस यांनी, गृहमंत्री या नात्यांनी आणि मुख्यमंत्री या नात्यांनी देखील तातडीने उचललीच पाहिजे. अर्थात ती उचलली गेली असतीलच, त्याबद्दल काही वादच नाही. आणि त्याला नागरिक म्हणून तुम्ही, आम्ही सर्वांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. आणि विरोधी पक्षांनी देखील राजकीय मतमतांतर बाजूला ठेवून राज्यातली शांतता सुरक्षित राहावी, राज्यातली कायदा व्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून सरकारच्या जोडीला येऊन, सरकारच्या बरोबर बसून याकडे, या प्रकरणांकडे बघण्याची, लक्ष देण्याची गरज आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, सबस्क्राईब नक्की करा. चॅनल माझे व्ह्यूवर्स वाढत आहेत पण मला सबस्क्रिप्शन हवं आहे, म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये, इतर ग्रुप्समध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.